पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या 6 वाजतापासूनच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी इथे हजेरी लावली आहे आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात इथे गर्दीसुद्धा आहे. विविध भागातून विदर्भातून मुले इथे भरतीसाठी आलेले आहे. तब्बल 214 जागांसाठी 21,000 अर्ज इथे आलेले आहेत आणि प्रशासनाचा मार्फत विविध प्रकारे इथे उपाययोजनासुद्धा केलेली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी चांगल्या प्रमाणे इथे सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली आहेत आणि इथे आपण बघू शकता की सगळ्याच प्रकारचे जसं गोलाफेक असो, रनिंग असो आणि विविध प्रकारची इथे उमेदवार भरती प्रक्रिया देत आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. एकूण आमच्याकडे 224 जागाची वेकन्सी आहे. त्यापैकी जे अर्ज आलेली आहे ते एकूण 22,000 अर्ज आलेली आहे. त्याप्रमाणे आजपासून आम्ही भरती सुरू केलेली आहे. आज पहिला दिवस आहे म्हणून आम्ही फक्त 800 उमेदवारांना बोलवले आहे आणि नंतर 1-2 दिवस नंतर आम्ही मॅक्झिमम 2,000 प्रतिदिवस असा बोलवणार आहे आणि उमेदवाराला त्यांची डेट प्रमाणे महाआयटी कडून त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार. ते झालं की इकडे आम्ही ग्राउंडवर सगळे व्यवस्था जे आहे ते केलेली आहे. उमेदवाराची जे शासनिक चाचणी आहे त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ऑल्सो आम्ही बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर आम्ही ह्या वर्षी करणार आहे. सो दॅट जे काही उमेदवार येतो पहिल्यांदा त्यांच्या फेस ची फोटो घेतो आणि सोबत त्यांची थंब प्रिंट पर घेणार. सो दॅट नंतर कॅन्डिडेट ते चेंज होऊन आणखी दुसरी इंडिव्हिज्युअल त्यांच्या जागी ते होणार नाही, म्हणजे इम्पर्सनेशन सारखं काही होणार नाही, तसा आम्ही दक्षता घेतो. सोबत उमेदवारासाठी जे काही इथे व्यवस्था आम्ही करू शकतो तसं आम्ही केलेली आहे. त्यांची सोयी सुविधानुसार जे काही आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तसं आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. तर आमची असं म्हणणं आहे की काही उमेदवारांना काही इश्यू होणार नाही. ते सोडली की इतर आमचे जवळपास 300 अधिकारी आणि अंमलदार इथे बंदोबस्त वर आहे. तर त्यांची पण सगळे व्यवस्था आम्ही केलेली आहे. अँड आय एम शुअर की आमची टीम जे आहे हे पूर्णपणे आम्ही ते भरतीची प्रक्रिया जे आजपासून सुरू केलेली आहे आणि 26 फेब्रुवारी पर्यंत जे ग्राउंड ची प्रक्रिया आहे त्यापर्यंत ते चालणार आहे. ती पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि फेअर पद्धतीने आम्ही करणार अशी आमची कॉन्फिडन्स आहे. थँक्यू. सर नेमकं नाही, हे जे इव्हेंट्स जे बंद केलेली आहे हे जे आहे दॅट इज अ पॉलिसी डिसिजन. ते शासन आणि डीजी ऑफिस ते निर्णय घेतो आणि जे काही निर्णय ते त्यांनी घेतली आम्हाला इन्फॉर्म करतो. तसा आम्ही जे शासनाच्या आणि डीजी ऑफिसच्या जे काही धोरणं आहे त्याप्रमाणे आम्ही इव्हेंट कंडक्ट करतो. तर माझी त्या विषयावर कमेंट करणं ते योग्य नाही.